नर्मदे इथे आहे ना अंधाडा गाव आहे. त्या अंधाडा गावामध्ये आहे ना एक मोठा गाव आहे. अंकलेश्वर रोडला सरळ यायचा आपल्याला नवगामावरून नर्मदा आश्रमापासून निघाले का कामोरा गाव आणि सरळ हे अंधाडा गाव. अंधाडा गावातून सरळ यायचं आपल्याला. आणि इथे काय आलं आहे माहिती आहे का, आपल्या गुजरातमध्ये ना आत्तापर्यंत बघा म्हणजे धंदे एक धंद्याचं इथे वडापाव चालू झाला आहे. इकडे वडापाव लोक करतात आता. नर्मदे यार बघा अंधाडा गाव, नर्मदे यार अंधाडा, नर्मदे यार बघा. आपण आहे ना या रोडने सरळ आलो, सरळ आपल्याला उदंडा, आपल्याला या ब्रिज खाली नाही, ब्रिज खाली जायचं आहे बरोबर. मला दाखवलो आता आपल्याला परिक्रमा रोड येतो. नर्मदे आलो ना सरळ आल्याच्या नंतर लगेच आपल्याला इकडे ना हा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरती चढायचं आहे आपल्याला, कारण या ब्रिजवरून आहे ना एक पहिला रोड होता तो बंद झाला आहे. त्या ब्रिजवर चढायचं आहे. नर्मदे तो आपल्याला हा ब्रिज चढायचा आहे. आणि आपण असं आलेलो आहे कारण त्याचं काही आपल्याला सापडले नाही. ते बोलतं दुसरा रोड आहे, दुसऱ्या रोडने आलो आहे कारण एक रोड बंद झाला आहे. नर्मदे हा ब्रिज चढायचा आहे. हा ब्रिज चढून आपल्याला परत उजव्या हाताला जायचं आहे. हा ब्रिज चढायचा. हे बघा या ब्रिजवर आले ना, या ब्रिजवरून आपल्याला राईटला जायचं आहे रामकुंड. हा उधांडा आहे ना, उधांडा अंकलेश्वर उधांडा आहे ना, इथला ब्रिज आहे हा. अंकलेश्वर उधांडा ब्रिज आहे. या ब्रिजच्या बरोबर चौकात ब्रिजवरतीच तर ना राईट साईडला जायचं आहे. ब्रिजवरच बरोबर ब्रिजवर राईट साईडला जायचं आहे. हे बघा ब्रिजवर राईट साईडला जायचं आहे. नर्मदे यार हे बघा असं आलो ह्या ब्रिजवरून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना रामकुंड, सरळ जायचं रामकुंड. हे तुम्हाला दिसतं हे सगळं अंकलेश्वर. नर्मदे यार बघा इच्छापूर्ण महादेव मंदिर आहे. इच्छापूर्ण महादेव मंदिर अंकलेश्वरमध्ये, अंकलेश्वरमध्ये इच्छापूर्ण महादेव. नर्मदे यार आता तुम्हाला जो आहे ना फोटो आपण याला ना दिसतोय ना तो व्हिडिओमध्ये, तर आहे ना ही जे आहे ना आपल्याला अंकलेश्वरमध्ये पूर्ण जे रोडनी आपण ज्या रोडनी चालतो ना तिथे आपल्याला सर्व बोर्ड आहे. बोर्ड म्हणजे ॲरो लागलेले आहे, बोर्ड लागलेले आहेत. फक्त एकच आहे ना, जो आपण ब्रिजवरून येणार ना ते रॉंग साईडने ब्रिजवर चढायचं आणि ब्रिजवरून आल्याच्या नंतर आपल्याला परत एक दुसरा ब्रिज जॉईंट होतं. त्या ब्रिजवरून अंकलेश्वरच्या म्हणजे तो ब्रिज जो जॉईंट होतो ना तो ब्रिज आहे ना एक ट्रेनचा आहे. त्याच्या खालून ट्रेन जाते आणि त्याच रस्त्याने आपल्याला खाली उतरायचं आहे. आपल्याला सूर्यकुंडकडं जाण्यासाठी तो रोड लागेल. त्या रोडला लागल्याच्या नंतर आपल्याला आहे ना इच्छापूर्ती महादेव मंदिर आहे. इच्छापूर्ती महादेव मंदिराचं दर्शन घेऊन पुढं निघलं का आपण तर आपल्याला आहे ना लगेच नर्मदा परिक्रमाचा बोर्ड लागतो. बोर्ड लागलं का तिथून आपण सरळ पुढे जायचं आणि तिथून आपल्याला 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आपल्याला आश्रम आहे. नर्मदे हर तो आपल्याला राईटला रेल्वे स्टेशन आहे आणि आपल्याला लेफ्टला नर्मदे जो चौक आहे या चौकातून आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग बरोबर या चौकात रेल्वे स्टेशन राईटला अंकलेश्वरमध्ये बघा नर्मदा परिक्रमा मार्ग बोर्ड आहे. आणि आपण ज्या रोडने सरळ असं रोडने आलो त्याच लेफ्ट साईडला तुम्हाला रेल्वे स्टेशन उजव्या हाताला परिक्रमा मार्ग नर्मदे. बघा आपल्याला इथून आहे ना एक शॉर्टकट आहे. 5 मिनटाच्या आता आपण आहे ना मंदिरापाशी जाणार. तर आहे ना जे अंकलेश्वर संपूर्ण पास केलं, ब्रिज पास करून आलं का पूर्ण शॉर्टकट आहे आणि मंदिरापाशी जातो आहे आपण. म्हणजे आपण जवळजवळ
अर्धा तास रनिंग आहे ना आपलं वाचते. म्हणजे आपल्याला एक अर्धा किलोमीटरच्या आत आपण मंदिरापाशी जातो. अंकलेश्वर पास केलो. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण मंदिराच्या इथं नर्मदे हर. आपण मंदिराकडे आलेलो आहे आता. अंकलेश्वरमध्ये हे मंदिर आहे. शॉर्टकटने आल्यावर 5 मिनटाच्या आत मंदिरापाशी. आणि नर्मदे नर्मदे काय रामकुंड आश्रमामध्ये आपण अंकलेश्वर गुजरातमध्ये सर्व परिक्रमावासी आहे ना हे आपल्या ना आरती करतात. आणि मैयाच्या आरतीसाठी ना सगळे आहे ना हे आरतीसाठी बसलेले आहेत. माझी पण आरती झालेली आहे. नर्मदे नर्मदे सर्व परिक्रमावासी.